मध बनवूया असं म्हणलं काहीतरी. कसं वाटलं मग? मस्त. फालुदा आहे. ओके गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो बेसिकली ॲक्च्युली मी सकाळचा व्हिडिओ शूट करायचं विसरले कारण की म्हणजे लक्षातच नव्हतं. सॉरी, ॲक्च्युली मला सवय नाही. सो तसं मला ते रिअलाइज झालं की ओ शिट तू आज ब्लॉग करणार होतीस. सो मला ते इन्स्टंट रिअलायझेशन झालं. सो आय वॉज इट्स ओके, इट्स नेव्हर टू लेट. सो मग मी आत्तापासून ब्लॉग चालू करते. सो आत्ता वाजलेले आहेत 6 वाजले आहेत आणि मी आज माझ्या फ्रेंड्ससोबत चालली आणि माझी मम्मा आणि त्याची फ्रेंड पण आहे. सो लेट्स सी एक्झॅक्टली आम्ही कुठे चालू आहे कारण मला काहीच आयडिया नाही आहे. बट लेट्स सी काय होतं आता. मी स्टेसाठी नाही चाललो आहे बट जस्ट आउटिंग आणि वन डे थोडं फ्रेश वाटायचं सगळ्यांना त्याच्यासाठी चाललं कारण की फर्स्ट इयर आमचं खूप हेक्टिक होतं. लाईक ओ माय गॉड. ओके, सो आता सेकंड इयरला स्टार्ट झालं आहे. सो मला असं झालं की लेट्स स्टार्ट इट विथ अ मूड. सो लेट्स सी आता. व्हेरी हॅपी. ही आहे माझी माऊ इरा. हे दोघं आहेत माझे डॉग्स आणि हे खूप जास्त शैतान आहेत आणि ह्यांना मस्ती करायला खूप आवडते. ओके नाही ओके. सो आम्ही आता निघालो आहे आणि आम्ही एका पिकअप पॉईंटला भेटणार आहे. आत्ता मी आणि मम्मा आता पिकअप पॉईंटला चाललो आहे. तिकडनं माझी बहीणसुद्धा येते आणि माझे फ्रेंड्ससुद्धा येत आहेत. ओके, सो लेट्स मीट ॲट द पिकअप पॉइंट. तर गाईज, सो आम्ही फायनली भेटलेलो आहोत. सेम अशी गाडी तुला मी गिफ्ट. हा आहे रौनक, हा आहे रौनक, हा आहे जय, ही आहे ऋतू, हा आहे रोहित. कुठे चाललो आपण? महाबळेश्वरला चाललो. तू मीडिया पे दबा ना. आमच्या दोघींचं गाव आहे. मीडिया मी काय करू नाच गाडी होती गाडी गाडी नाही आणि खूप मज्जा करणार आहे. आम्ही खूप मज्जा करणार आहे. ओके मला जरूरत मारू शकतो. मला असं केलंय. नो प्रमोशन गाईज. बिगेस्ट आय डोंट प्रमोट थिंग्स. ओके गाईज, आता आम्ही खाण्यासाठी उतरलेलो आहोत. भूक लागलेली. खूप भूक लागलेली आहे आम्हाला. लेट्स गो. सो गाईज, अशा प्रकारे आम्ही हॉटेलमध्ये खायला थांबलेलो आहे ब्रेकफास्टसाठी. आम्हाला खूप भूक लागली आहे आणि आता आम्ही ऑर्डर करणार आहे. कसं वाटतं आमच्यासोबत येऊन? 3 तासात अनुभव आलेला आहे अशा प्रकारे. खूप शांत बसते मागे. शांत बसून हां बरोबर. रोहित, काय ऑर्डर करतोयस? आय विल ऑर्डर मिसळ पाव. काय माहिती अरे. ओके. यू वांट ईट शिरा? उपमा पोहा नाही मी इकडे आलो. वडापाव? नो पाव. काय असतो? बेनी डोसा काय असतो? काय कमेंट्स मध्ये सांगा. बेनी डोसा. देखा विषय. कसं वाटतंय तुझा नाश्ता आलाय तर? तुला कसं वाटतंय? तुझं आलंच नाही, तुला विचारायलाच नको. शेरी केंदे. आम्ही असं बसलेलो आहोत आता. सो हे आहे बाईचं मंदिर. ओ माय गॉड. ॲक्च्युली माझा बॅक कॅमेरा नाही आहे तरी सीन बघायला लागेल त्याचं काय विषय. अँड मस्त वातावरण आहे व्हायला आत्ता. छान आहे. पाऊस पण नाही आहे, खूप जास्त ऊन पण नाही आहे, मॉडरेट आहे. आणि ही माझी मम्मा आहे. हाय हाय. लोक आता हे करतायत, काय धुतायत, मंदिरात जायचं आहे म्हणून. सो छान आहे वातावरण इथलं. मस्त पाणी वगैरे पण आहे. मेन म्हणजे आम्ही जाणार दुसरीकडे होतो बट आलो आम्ही इकडे आहे कारण की आम्हाला असं झालं की आपण इकडनंच स्टार्ट करूया जसं मी आधी बोलले. सो इकडनंच स्टार्ट करतो आहे आम्ही. छान वातावरण झालं आता व्हायला.
ओके सो गाईज आता आम्ही आलो आहोत रेणावळेमध्ये. सो इथे आमचं मंदिर आहे, मी तुम्हाला मंदिर दाखवेल. हे आहे डोंगरन. सो बेसिकली आम्ही इथे वर्षातून एकदा येतो आणि आम्हाला असं झालं की इथे खूप छान आत्ता वातावरण आहे. सो आम्ही इकडे आलो. आत्ता आम्ही आमच्या मंदिरावर आहे जे आमच्या आजोबांनी बांधलं आहे. सो मी तुम्हाला एक मंदिराचा लुक दाखवते. इथे फंक्शन्स वगैरे होतात. ही स्कूल आहे इथे आणि हे सिद्धेश्वर मंदिर आहे. सी आता हे असं दाखवतं बॅक कॅमेराचं काहीतरी प्रॉब्लेम झाला. सी सिद्धेश्वर मंदिर. जसे झाडं लावलेत दिसतात मंदिरामध्ये. ओके शंकराचं मंदिर आहे. आहे असं सगळं. ओके सो इथे असं सगळं आहे. छान आमचा हा एरिया. वरती मस्त डोंगर वगैरे टेकडी वगैरे सगळं छान आहे आमच्या मंदिराच्या इथे. नेहमी आम्ही फंक्शन्स वगैरे असल्यावर वर्षातून एकदा येतो. बट आज असं प्रॉपर फिरण्यासाठी आलो आहे. सो प्रॉपर फिरतो आज आम्ही. मस्त आहे वातावरण तर इथलं खूपच म्हणजे मस्तच आहे. मला पर्सनली खूप आवडलं आणि मी आता गाडी झोपल्यापासून माझा आता अतिशय छान आहे. सो या आता आम्ही पुढे चाललो आहे. मंदिर ओपन दिसलं आम्ही थांबलो इथे. आलोच आहे का. सो असं आहे मंदिराच्या इथे. कसं वाटलं आमचं मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. Mr. Rohit, Okay. please, with all Come respect, with- please come here. येस. कसं वाटलं तुला आमचं मंदिर? आम्हाला लय भारी वाटलं इथं. आम्ही इकडचे टुरिझम आहोत Tourism आहोत. टुरिस्ट आहोत Okay. आणि इथं जे सण जे बांधकाम केलंय हम्म. ते बघून आम्हाला लय आनंद झालाय. Yes. अजून काय? धरण कसं वाटलं आमचं? धरण एकदम ठीक आहे, चांगलं आहे. हम्म. एवढं आता कुठे काही खडकवासला जात बसतं 10 वेळा. ते पण धरण बरोबर डॅमला आहे. जायचं म्हणून डायरेक्ट इकडे आणलं. बरोबर आहे हम्म. तिथं पण लय गोष्टी झाल्या. इकडे जरा नवीन गोष्टी घडवूया. फक्त तिकडे काही गोष्टी केल्या. लय गोष्टी झाल्या तिकडे. आमच्या गावाकडची पोरगी चालेल का तुला? नाही चालणार. चांगलं आहेत रे. नो इंटरकास्ट मॅरेज. बाप बोच्यावर लाभ झाला. सो गाईज इथे हा असा व्ह्यू आहे. खूप मस्त व्ह्यू आहे हा. कसं वाटलं मग? मस्त. चला हॅलो गाईज. सो आम्ही आता आलो आहे रायरेश्वरला भिजायला. आणि खूप मस्त सीन आहे इथे. खूपच मस्त सीन आहे. माझी मम्मा पण ब्लॉग करते आता. आणि हा गड आहे मस्त. सी खूपच छान वातावरण आहे इकडचं. हॅलो गाईज. सो आम्ही आता रायरेश्वर फोर्ट चढतोय. म्हणजे 85% इन्क्लाइन. ओके सी तर मी दाखवता येत नाही आहे. सी अवस्था खूप बेकार झाली आहे. अवस्था खूपच बेकार आहे. बट इट इज वर्थ इट आय फील. वरती जाऊन तरी ॲटलिस्ट. सो लेट्स सी. स्टे ट्यून्ड. सी यू सून. गौतमी पाठक यांची आता जिलेली आहे नाही चांगलीच. नाही. हा ना आम्ही इथपर्यंत असं चढलेलो आहोत. वर्थ इट वाटतं. आता हे सगळे पण आलेत. लेट्स गो गाईज. लेट्स गो. सो गाईज अशा प्रकारे फायनली आम्ही इथे वरती रायरेश्वरला पोहोचलो ट्रेक करून. आणि आमचा अवतार खराब झाला बट लिटरली आहे छान आहे. वरती खूप ग्रीनरी आहे मस्त मस्त. ओके पीस आहे इथे वरती खूप छान. सो इथला व्ह्यू खूप परफेक्ट आहे. रिव्हर्स करून पण दाखवेल. कसं वाटतंय? एकदम भारी. कसं वाटतंय रोहित? वर्थ इट ब्रो. है ना म्हणून म्हणते चढायचं.
ओके इथे स्नॅप्स चालू आहे तर आता Guys, हे इतकं वर्थ इट आहे म्हणजे खूप क्रेझी वर्थ इट आहे इथे येणं खूप मस्त वातावरण आहे इथे खाली खूप मस्त वातावरण आहे ट्रेन आहे पूर्ण खूप म्हणजे वर्ड्सच नाही आहेत की मी काय बोलू आता ह्याच्यावरती एकदा बॅक कॅमेरा करते मी गाईस कसं वाटलं गिरली आहे कारंज्याची आटली चटणी कसं वाटतंय रे तू गार गार वाटते. कसं वाटलं 10 वेळा मी तेच विचारलं खूप वर्थ इट आहे गाईस तुम्ही या प्लीज इकडे डू विजिट वन्स खूप वर्थ इट आहे गार्डनवरती मस्त रिव्हर्स धबधबा आहे कसं वाटलं तुला मस्त वाटलं गार वाटलं त्यांना तिघांना नाही दोघांना पण चढायचं नव्हतं सगळ्यांची पाठी बट नंतर आम्ही दोघांनी खूप मोटिवेट केलं चला म्हणलं काय क्या मत बनवगे असं म्हणलं काहीतरी डायलॉग 2-3 मारले डायरेक्ट बाबू तेरा तो गेम बजाना पडेगा मे रिगोवर घेतलं मग त्यांनी मग ते बोलले की चलाच आता आणि आमच्यामुळे त्यांना मग आता खाली जा. खातोय आणि आईस्क्रीम तू काय खाते आईस्क्रीम तू काय खातोय फालुदा So guys, आता आम्ही जेवायला आलेलो आहोत जेवायला हाय बोल बाय बंद करून टाकायचं युट्यूब चॅनल बंद करून टाकायचं